नमस्कार मित्रांनो, मी गिरीश भोसले. मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळा, आजरा आणि हुपरी या 3 नगर परिषद नगरपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही अंगणवाडी आहेत आणि त्या अंगणवाडी मधील ज्या अंगणवाडी मदतनीसच्या ज्या रिक्त जागा आहेत त्यांच्यासाठी ही भरती निघालेली असून यामध्ये अंगणवाडी मदतनीस भरती करता ऑफलाईन पद्धतीने अर्ज हे मागवण्यात येत आहेत आणि यासाठी तुम्हाला 14 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज जमा करायचा आहे. आता यामध्ये काही अटी आहेत, पात्रता, जे काही निकष आहेत, मानदंड किती आहे, ते संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला या जाहिरातीमध्ये पाहायला मिळणार आहे. अंगणवाडी मदतनीस पद भरती करता जो काही ऑफलाईन पद्धतीचा अर्ज लागणार आहे त्या अर्जाची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला देत आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो अर्ज डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याची प्रिंट काढून तुम्हाला तो ऑफलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे. आता यासाठी अटी, शर्ती, पात्रता काय आहे ते आपण या ठिकाणी व्यवस्थित पाहून घेऊया. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत ही जाहिरात निघालेली असून एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागणी करण्यात येत आहे. अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदाच्या सरळ नियुक्ती संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता, अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत. या ठिकाणी पदाचे नाव हे अंगणवाडी मदतनीस मानधनी सेवा हे असणार आहे. मानधन किती असणार आहे याच्यामध्ये, तर अंगणवाडी मदतनीस एकत्रित मानधन दरमहा 7,500 रुपये या ठिकाणी मानधन मिळणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे, तर अंगणवाडी मदतनीस पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता 12वी पास असणं आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रांच्या व गुणपत्रिकांच्या सत्यप्रती सोबत जोडायच्या आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमचे शैक्षणिक जे काही सर्टिफिकेट असतील ते तुम्हाला ऑफलाईन फॉर्म सोबत जोडायचे आहे. वास्तव्याची अट, यामध्ये ज्या नगरपंचायत नगर परिषद क्षेत्रात मदतनीस पद रिक्त आहे, या ठिकाणी हुपरी, शिरोळा आणि आजरा या नगर परिषद नगरपंचायतच्या क्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल. स्थानिक रहिवासी असल्याबाबत शासनाने निश्चित केलेला पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे. याच्यामध्ये रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, तलाठी रहिवासी दाखला, डोमेसाईल प्रमाणपत्र. तथापि वास्तव्याबाबत जर काही तक्रार असेल तहसीलदार यांचे रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. नियुक्तीनंतर सदर उमेदवारास त्या नगरपंचायत नगर परिषद क्षेत्रात वास्तव्य करणे बंधनकारक राहणार आहे. आता यामध्ये वयाची काय अट आहे, तर जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास म्हणजेच 1/8/2026 रोजी किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे आणि विधवा उमेदवारासाठी वयोमर्यादा कमाल 40 वर्षे राहणार आहे. उमेदवारास जास्तीत जास्त 2 हयात अपत्य असावीत. उमेदवाराला 2 हयात अपत्यापेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यांसह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र राहणार नाही. सदर बाब नियुक्तीनंतर निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येईल. सेवा कालावधीमध्ये त्या 2 हयात अपत्य दत्तक दिलेल्या अपत्य असून तिसरे अपत्य झाल्यास त्याच्या सेवा समाप्त करण्यात येईल. आता यामध्ये भाषेचे ज्ञान सुद्धा आवश्यक आहे. ज्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी मदतनीसची नियुक्ती करायची आहे अशा अंगणवाडीमध्ये 50% पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा म्हणजेच हिंदी, उर्दू इत्यादींपैकी जर एक भाषा बोलणारी असतील तर तेथील अंगणवाडी मध्ये मदतनीस पदावरती सदर भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी. अनाथ उमेदवार असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र व पुनर्विवाह झाले नसल्याबाबत उमेदवाराचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक राहील. अंगणवाडी मदतनीस हे एकाकी पद असल्यामुळे तसेच स्थानिक रहिवासी असावी या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग या उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक राहणार आहे. यामध्ये तुम्हाला जर मागास प्रवर्गामधून जर आपण येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यावा लागणार आहे. अनुभवामध्ये शासकीय यंत्रणेतील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्यास सोबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडावी. जाहिरात प्रसिद्धी, ही जाहिरात 31/7/2026 रोजी निघालेली असून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 14/8/2026 रोजी वेळ सायंकाळी 6 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, कोल्हापूर, इचलकरंजी नगर परिषद शॉपिंग सेंटर, 2रा मजला, मेन रोड, जनता चौक, इचलकरंजी. आता या ठिकाणी अर्ज कोणी सादर करायचे आहेत, हे ज्या महिला हुपरी नगर परिषद नगरपंचायतच्या अंतर्गत ज्या येतात त्यांनी या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि जे
शिरोळ व आजरा या नगर परिषद नगरपंचायतच्या अंतर्गत जे येतात त्यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरिक प्रकल्प जिल्हा कोल्हापूर CES नंबर 579 बागवाडी बिल्डिंग पहिला मजला व्यापारी पेठ शाहूपुरी कोल्हापूर या ठिकाणी शिरोळ व आजरा नगर परिषद नगरपंचायतच्या अंतर्गत ज्या महिला राहतात त्यांनी या ठिकाणी अर्ज करायचा आहे। प्राथमिक यादी अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिनांकापासून कार्यालय 15 दिवस राहणार आहे। हरकती वगैरे त्यासाठी तुम्हाला 10 दिवस राहणार आहे। जर उमेदवार हा नियुक्ती दिनांकाच्या आदेशापासून 30 दिवसांमध्ये रुजू झाला नाही किंवा अपात्र ठरवण्यात आले तर प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमानुसार नियुक्ती देण्यात येईल व सदर प्रतीक्षा यादी अंतिम निकाल जाहीर झाल्यापासून 1 वर्षापर्यंत वैध राहील। जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। ही संपूर्ण मित्रांनो माहिती तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या। या ठिकाणी जे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे त्या अर्जाची PDF आणि जे काही स्वघोषणापत्र जे आहेत त्या सर्वांची PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देत आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे डाउनलोड करून घ्या आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे। यासाठी थोडेच दिवस बाकी आहेत। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो।